ठरलं तर मग मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा चैतन्य आता खूप टोकाचं पाऊल उचलताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की हा चैतन्य साक्षीच्या प्रेमात खूप आंधळा झालेला असतो आणि या साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्याचे खूप मोठे भांडण होते. यानंतर मग हा चैतन्य राजीनामा देऊन निघून जातो आणि मग साक्षीच्या घरी जाऊन नवीन नोकरी शोधायचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी साक्षी आणि महिपतचा खूप मोठा प्लॅन असतो आणि त्यासाठीच हा महिपत रविराजला घेऊन तिकडे येतो. आधी रविराज खूप भडकतो त्याला पाहून. यानंतर सगळ्या झालेल्या गोष्टी त्याला समजतात आणि चैतन्य आता अर्जुन सोबत काम करत नाही हे त्याला कळतं. आणि आता येणाऱ्या भागामध्ये ही साक्षी तसेच महिपत या चैतन्याचे खूप कान भरताना आणि त्याला भडकवून तू ही केस अर्जुनच्या विरोधात लढ आणि आमची साथ दे असं त्याला सांगताना तुम्हाला दिसणार आहे. आणि तुम्हाला माहितच असेल की चैतन्य हा खूप सध्या रागात आहे आणि याच रागाच्या भरात तो अर्जुनच्या विरोधात लढण्यासाठी रविराजची साथ देऊन अर्जुनला त्याची लायकी दाखवताना तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे यापुढेही चैतन्य आणि अर्जुन मधील दुरावा वाढत जाताना तुम्हाला दिसेल.